काय झालं? शांत होतंय का नाही? शांत होतंय का नाही? तुम्ही म्हणता चूप बसायला हाणताय. आता बसलो तो का नाही चूप? चुपच बसा. एक नंबरचा विषय संपला आहे का नाही? आता 2 नंबर वार्ड शेतकरी संघ. आज शेतकरी संघात तुम्ही घ्यायचा. शेतकऱ्याकडनं कसा वसूल करायचा याची जबाबदारी आमची आहे. कारण शेतकऱ्याकडनं कसा वसूल करायचा याची कल्पना आम्हाला पूर्वीपासून आहे. बरोबर आहे. सदाफळे नव्हे सदाकळे. नाही नाही आम्हाला फळ हवा. तुम्हाला सरळ ऐकायला ना तोंडात दात नाही. दात बसवून घ्यायचं. त्याच्यामुळे काय झालं? कच्चं फळ झालं. त्याचं फळ करू नका. तेव्हा 2 नंबर वार्ड तुमच्याकडे. हा शेतकरी संघ प्रेम भावानं शेतकऱ्याकडून कसा वसूल गोळा करा ह्याची कल्पना आम्हाला आहे गडगडे भाऊसाहेब. म्हणजे माहिती आहे तुम्हाला? कल्पना आहे. हो 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 बर मला कल्पना आहे. कल्पना आहे म्हणजे आणि त्याला मला पण आहे ना. शेत आहे. शेता त्याला श्वेता श्वेता आणि मला कल्पना. शेत आणि कल्पनेची काय भानगड आहे? तुला पण येत्या हिची कल्पना माझी शेता. काय म्हणतात? त्याची कल्पना आणि तुझी शेता शेता. माझ्या तोंडात जात नाही. दांडा घालीन तोंडात. तोंडात घालू नका. तोंडात घालू नका. तोंडात घालू नका. तोंडात नाही 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 तोंडात घालू नका. दांडीत घाला का. ही जागा तिथं आहे. आम्हाला माहिती आहे. दांडा घालण्याची जागा तिथं आहे. काय घालतं? 2 नंबर वाढून तुमच्याकडे गेलाय. कसा वसूल करायचा? 8 दिवसाच्या आत वसूल गोळा झाला पाहिजे. कारण तो संपूर्ण वसूल गोळा करून वरची बरोबर आहे. 8 दिवसाच्या आत वसूल झाला पाहिजे. 7 दिवसात 7 एका दिवस आधी आधी खुशाल आहे. हा आता राहिला 3 नंबर वार्ड. आमचे गलगले भाऊसाहेब गलगले. ए गलगल्या अरे तुरे बोलतो. अरे तुरे गेलो याला मला गेलो गलगले नवा गडगडे भाऊसाहेब. हा आपले गडगडे भाऊसाहेब यांच्याकडे 3 नंबर वार्ड सावकारी संघ. हा तेव्हा सावकारांच्याकडून तुम्ही वसूल चांगल्या प्रेम भावानं करू शकता म्हणून तुमच्याकडे 3 नंबर वार्ड दिला आहे. आमच्या वसुलाची चिंता करू नका. गडगडे भाऊसाहेब म्हणतात आम्हाला 7 जिल्हा आम्हाला स्वतंत्र. आमचं नाव ऐकलं की काय सुद्धा काम करते. वसूल कशा पद्धतीने गोळा करायचा याची आम्हाला कल्पना आहे. 8 दिवसाच्या वसूल गोळा करू आम्ही तुमच्या पायाशी हजर करतो. त्याची तुम्ही चिंता करू नका. ठीक आहे ठीक आहे. आज पूर्णपणे तिघांनी जबाबदारी पार पाडायची. आम्ही आता विश्रांतीसाठी पाठीमागे जातो आहोत. विश्रांती मिली की कोण विश्रांती काय काम आहे रे? धोंड्यापाची. हो तुम्ही म्हटलं ना धोंड्यापाची मिली ती तुम्हाला माहित नाही. आता बघा तरी 15 आठवडं झालं मेरी. 15 आठवडं. हा त्यांना जरा समजावून सांगा कोणची विसरायची. त्यांना सांगा समजावून. ती तुम्हाला बरोबर सांगा. माहिती आहे त्याची पण आहे काय ते धोंड्या पाहिजे. विश्रांती बघली असेल. मी कशाला बघतोय? मला काय माहित. परवा मेलेली माहिती नव्हती. मातेला गेलो नव्हतो आपण. कोण तू गेला? तुम्ही पण होता गेला. तुझ्या जवळची नातेवाईक होते. काय लबाड नातेवाईक होती का तुझ्या जवळची? नातेला काय झालं? काय लबाड लावण्यात आहे. काय बोला हे समजतं? जीभ चावून बोलावं माणसाला जीभ चावून बोलावं. बरोबर आहे. चाव सतत बोलायचं कणक करून घ्यायचं जीवाचं. कथा कथा चावायचं कणक बाहेर पाडायचं. म्हणजे बोलणं आवडायचं. हा आम्ही विश्रांतीसाठी जातो. पूर्णपणे जबाबदारीने कामं पार पाडा. या आपण आता तुम्ही काय आता आम्हाला सांगितलं जेव्हा तुम्ही जाणार. तुमच्यावरती काम सोपवलं. सोपं तुम्ही त्या म्हणायला पाहिजे ना.
जा म्हणत काय काम आहे आता कोण तुम्ही जा म्हणलं शोधा हे म्हणले का तुझा बाप म्हणणार आहे कुणाचा कुणाचा बाप? त्यानं मला सांगितलं पाहिजे ना सांगा बरं ठीक आहे चिकन पोहोचवतं की मग कशाला पोचण्यात काय काम आहे आता तू म्हणलं चिकन पाहिजे काय म्हणलं ठीक आहे म्हणजे एवढं समजत आपण आहे मला माहिती आहे का माहित आम्ही विचारतोच ना खरं आपण चिकन कशी लागणार तुम्हाला? ठीक आहे तुम्हाला काय काम आहे जाऊ का एक नंबरचा वसूल आपल्याकडे वसूल गोळा करा व्यवस्थित त्रास कोणाला झाला नाही पाहिजे व्यवस्थित वसूल गोळा करा हा येतो आम्ही का जाऊ का याच काय भाई आणि ना याने माग अरे बोलण्याची पद्धत आहे या म्हणजे माणसाला जातो कधी म्हणायचं हा, नसतं. या- येतो म्हणावं येतो म्हणजे जातो हे म्हणजे जा आणि जातो म्हणजे येतो येतो म्हणजे जातो आणि जातो म्हणजे येतो तसा नाही आयला उलट्याला उडत सगळं आहे काय अहो, ही भाषा तुमची भाषा येतो म्हणजे जातो हा. हे बरं आहे आणि येतो म्हणजे येतोच येतो म्हणजे येतो निजा 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 निघा कुठं कुठं निघा निघा म्हणते निघा आम्हाला बघू द्या उचलत आता ठीक आहे येतो आम्ही आला नाही आला असं तर चालतंय घेऊ जा जा आता जा आयला मला पण आता गेलं पाहिजे वसूल गोळा केला पाहिजे नमस्कार मंडळी. सुख दुःखाच्या सुंदर मिलनी उगम पावती जीवन गाता. सुख दुःखाच्या सुंदर मिलनी उगम पावती जीवन गाता. दुःखाशी तुम्हाच कोडे मग सुख मागणे हात का पुढे. ठेवले आनंदी तैशीच रावीन चित्ती असू द्यावे समाधान. त्या म्हणीप्रमाणे भगवंतानं माझ्यावरती वेळ आली. मित्रांच्या नादाला लागून झुगाराचा नाद लागला. झुगाराच्या नादात माझे पैसे बरेचसेच गेले. माझे घराणं सावकारकीचं, पण ते वडिलांना पसंत पडलं नाही. कारण माणसानं रुपयाचं चाकर असावं पण 2 रुपयाचं भिकार नसावं. रुपयाची चाकरी गेलेली पत्करी असं आमच्या वडिलांचं म्हणणं होतं. पण 2 रुपयासाठी कोणासाठी तर हात फसरू नकोस. जुगाराच्या नादात माझे पैसे गेले. वडिलांना मला रागाच्या भरात हद्दपारची शिक्षा केली. ज्या बापानं अंगावरती हंटरचे फटके मारून घरातून बाहेर काढलं त्या बापाला पुन्हा तोंड दाखवायचं नाही असं मी सुद्धा ठरवले. कारण जिकडे तोंड फिरेल तिकडे जायचं आहे. पण काही नाही, आपण आता हे घर जरा सोडावं. खरंच खरं देवा माझ्यावरती काय वेळ आली म्हणून तुला माझी एक विनंती आहे. नाही कुणाचा केला बरा. खरंच खरं देवा, माणूस चुकतो. चुकणे माणसाचा गुणधर्म आहे. पण न्याय अन्याय तुझ्या हातात आहे. या जगात मायेचं प्रेमाचं कोणी राहिलं नाही. कोणी नाही कुणाची बाबा एकटाच मायाचा सडा.
सोयरे बाहेर सुखात नांदू दुखात आपली हाडा. काय रे भगवंता, देव फिरून पडल्यावर माणूस फिरून पडायला वेळ लागत नाही. आपण आता स्वतःच घरदार सोडून जिकडे तोंड फिरेल तिकडे जायचंय. घरदार सोडला सारा या जगात आणि राष्ट्रात तोंड दाखवायचं नाही. जिकडे तोंड फिरेल तिकडे जायचंय. काय नाही, स्वतःच राष्ट्र सोडून 12 24 कोस चालत आलो. दिवस मावळलेला आहे, अंधार पडलेला आहे. एक पुढं राष्ट्र आहे, त्या राष्ट्रात आपण मुक्काम करावं. पोटाला भुका लागले, पाणी सुद्धा प्यायला नाही, पण इथं कोणाला मागायचं? नाही, हे धर्मशाळा आहे. या धर्मशाळेत आपण रात्रीची रात्र विश्रांती घ्यावं म्हणजे झालं. माझा कपडे धुण्याचा धंदा, पण बायाच गिरायकच कोण आलं नाही. शाळेत कोण बसले बघावं. रात्री अपरात्री येते. माझं काही चुकलं का? चुकलं नाही तुमचं, पण इथे का झोपलाय म्हटली मी. परक्या राष्ट्रातला माणूस कुठं झोपायचा? मायेचं, प्रेमाचं, नात्याचं, गोत्याचं कुणी नाही या राष्ट्रात. माझं वेळ आली म्हणून मी तुमच्या या धर्मशाळेत झोपलो. माझ्याकडून काय चुकलं असेल? अहो चुकलं नाही. अहो या शाळेत किती घाण आहे, ते कशी पाहिजे झोपला तुम्ही? आणि बाई किती तुमची कपडे मळल्यात. त्याची म्हण आहे, घर सोडल्याच्या नंतर अंगण सुद्धा परदेशी होत असतं. कपडे घाण झाले आणि धुरड्यान भरली, कोण मला विचारणार? अहो मला बघवलं म्हणताना मी तुम्हाला विचारलं. पण मला हे सांगा, हा रात्रीचे 11 वाजून 12चं टायमिंग झालंय. इतक्या रात्रीचं तुम्ही हे या धर्मशाळेत कसं काय आला? म्हणते मी सहजच आली होती. म्हणजे तुम्ही चंदा धोबी. हो, म्हणूनच माझी कपडे तुम्हाला घाण दिसली. हा म्हणजे तुम्ही धोब्याची चंदा, मी चंदा, कपडे धुण्याचा धंदा. वा वा वा. हे का, माणूस कुठलाही धंदा पोटासाठी करत असतं. आणि आता तुम्ही माझ्यावरती दया करायला लागला की माझी कपडे घाण झाले. किती घाण झाले तो तुमच्याकडे बघू वाटत ना. ते कपडे तुम्ही धुवून आणणार. हा पण माफ करा, माझी जर तुम्ही कपडे धुवून आणली तर त्या कपड्याचा मोबदला म्हणून देण्यासाठी माझ्यापाशी 1 रुपया सुद्धा नाही. अहो पैसे सुद्धा तुम्हाला मागणार नाही मी. माझं नाव चंदा, कपडे धुण्याचा धंदा. शर्टाची धुलाई उपरणं आणि उपरीची धुलाई शर्ट. पैसा घेणार नाही आणि दोन्हीचा दर 1. म्हणजे तुम्ही नावाची चंदा, हा कपडे धुण्याचा धंदा, शर्टाची धुलाई उपरणं, उपरणीची धुलाई शर्ट, दोन्हीचा दर मिळून 1. पैसा घेणार नाही. अरे हे बरं आहे. बिचारी बघा, का भगवंत कोणाला कशी बुद्धी देईल. आता माझ्या अंगावरची कपडे घाण झाले, तिला भगवत नाही, आणि ती माझी कपडे इतक्या रात्रीची मागायला लागली कपडे धुवून आणून देते म्हणून. बरं पैसे बी काय नाही, ती नावाची चंदा, कपडे धुण्याचा धंदा, शर्टाची धुलाई उपरणं, उपरणीची धुलाई शर्ट, दोन्हीचा दर मिळून पैसा घेणार नाही. वा वा वा. द्या द्या लवकर लवकर द्या. पण एक कपडे देतो पण या काठीवर. आता 12 वाजून गेले, त्या हा मला दिवस उगवायच्यात कपडे आणून द्यायचे. अशीच जातीवर अशीच कपडे धुवून घेऊन येते. नाहीतर तुमच्या राष्ट्रातल्या लोकांनी मला जर सकाळी तो उघडा बघितला,
बारकी पोरं मला दगड मारल्याशिवाय सोडणार नाही 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 तुम्ही इथंच बसा इथं बसतो हा. तेवढे कपडे घेऊन आण. लगेच जाऊ जाऊ बघा हा डोळ्याची पापणी लावून राहिलेच मी पापणी लावायला हवा नाहीतर बघा बाई ते पापणी काय तर सोडा. मला काय करायचं आहे ते जाऊ आया तुमच्या पाया पडू का अहो अहो लय खराब झाला दिसतोय मी जावा हो का हसू नका हो बाई भगवंतानं आता माझ्यावर वेळच आणलेले आहे आता तुम्ही माझे कपडे घेऊन चाललाय मी कशाला हसते हो नाही दंड शिरायला बघून पठी बघून हसायला लागलाय वाटतं माझं सूर्य हसा ओ बाय बाय ओ, मला दिवस उभायच्या आज कपडे आणून द्यायचे बरं का आणून दिल्याशी कारण नाही आणून दिना मी बघा दंड घ्या माझ्याकडे दंड कशाला हो पाया पडतो मी परक्या राष्ट्रातला माणूस आहे गरीब माणूस आहे हो म्हणजे बघा बाहेर माझी किती दया आले इतका देखना पान गडी इतका देखना पान गडी धर्मशाळेत झोपला बाहेर मायात मग खायची माझा चांगला आहे हो अजून आहे माझी अजून तरी बरं आहे बायको आई दृष्टी पुढं कसं आहे कुठं जावा जावा बाईनं माझे कपडे गेले दोन आणून देतो म्हणजे जाऊन बसा म्हणजे भावनेच्या भरात मी कपडे काढून दिली ती बाई दिवस उभायली तू म्हणजे ती सकाळच्या 7 वाजल्या बाईचा अजून पत्ता नाही मी आता उघडा कुटूर बसायचा इथे पण काय नाही मला बी नावाचं शंकर मत येते त्या बाईचा तपास काढतो या राष्ट्रात बाई कुठं राहती काय करती बघतो गावात पोलीस स्टेशन आहे जातो आणि तिच्या नावची तक्रार नोंदवतो जेव्हा कपडे घेईन तवाच या राष्ट्रात न जाईल कपडीच मला कशी मिळत नाही बघायचं एवढ्या दिवसातून आजचा दिवस मला जरा रिकामा वाटतोय आज काय कुठली केस नाही काही नाही आज निवांत दिवस आहे जरा बरं वाटलं मी जरा विश्रांती मिळाल्यासारखं वाटले मला आता दिवसच कोणीकडे उगवलं मला काय कर नमस्कार साहेब मी कोण आला नमस्कार गरीब आहे उठून बोला माझ्या संग दोन गोष्टी हा उठून बोला माझ्या संग दोन अरे तुला उठून बोला कशाला मी खाली बी तेवढंच आहे वर बी तेवढंच आहे असू द्या साहेब मला का मी एक प्रकार राष्ट्रातला माणूस आहे परक्या राष्ट्रातला आणि तुमच्या राष्ट्रात रात्र झाली म्हणताना या धर्मशाळेत झोपला असताना माझ्यावरती एक अन्याय झाला तुझ्यावर हो कोणी बलात्कार केला काय माझ्यावर बलात्कार करते ती अरे मग असं उडत आलाय तिथं अहो ते तर मी तक्रार नोंदवायला आलो तुमच्याकडे साहेब मग सांगायचं ना अगोदर तुमच्या गावची ती धोबेची चंदा तिने माझे कपडे नेलेत साहेब हा तेवढी माझे कपडे मिळवून द्या अहो लगेच आणून देतो म्हणजे दिवस उगवायला बर बर मग आणि माझे कपडे घेऊन गेल्या साहेब तेवढी कपडे मला मिळवून द्या म्हणजे तुझ्या अंगावली कपडे ती धुवायला घेऊन गेली हा उगाचच उगाच कसं आणि मग अहो ती म्हणली मी धोबेची चंदा बर माझा धंदाच आहे म्हणली हा. नावाची चंदा हा कपडे धुण्याचा धंदा बर आता धंदा म्हटल्याच्या नंतर कपडे देणारच मी हा बरोबर आहे बरोबर पण आहे. तिला मी सांगितलं काय माझी परिस्थिती बाई म्हणलं तू जर माझी कपडे धुवून आणलीस हा हा तर तुला पैसे द्यायला माझ्यापाशी नाही तर मी उघड बोललो मला ती म्हणले तुमच्याकडनं 5 पैसे घेतलाय शर्टाची धुलाई उपरण बर उपरणीची धुलाई शर्ट दोन्हीचा दर मिळून एक एक पैसा घेणार नाही म्हणल्यावर साहेब मी कपडे दिले हा. जावा साहेब तेवढी कपडे लवकर घेऊन या होय 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 हा? म्हणजे तुझ्याकडे पैसा नव्हता नाही हो साहेब कपडे तुझी मळलेली होती मळलेली होती आणि अंगावली कपडे तिला काढून दिली मी आता राष्ट्रात का म्हणून फिरू उघडा सांगा मग तुला उघडा बोडका फिरायसाठी तुला कळतं का रे मारू नका साहेब उघडा उडतो आमच्या राष्ट्रामध्ये हो साहेब हा? मारणं बापाला मारले वाटते राव. अरे बापाला म्हणजे साहेब राहू दे मला कशाला मारताय मी काय केलंय मी बोलता बोलता तिरका बोलतोस रे तुमच्याकडे मग तुम्ही तडा तडा बाजी नाहीस काय सर कशाला बाजीत असते बाजी काय मारणं काय साहेब राहू दिन फेकून सोडणार नाही म्हणजे तुझी केस घ्यायची का नाही आम्हाला कळलं घ्या पाहिजे घ्या कशी बी घ्या केस काय बी करा साहेब अरे केस तीच घ्या आणि माझी तेवढी कपडे मिळवून द्या काय हरकत नाही म्हणजे चंदा छंदा तिचा कपडे धुवायचा धंदा हो आणि तुला काय म्हटली ती शर्टाची धुलाई उपरण उपरण उपरणीची धुलाई शर्ट. शर्ट दोन्हीचा दर मिळून एक हा. पैसा घेणार नाही म्हणजे ना हा. ते जाऊ. मात्र काळजी जाऊ करू साहेब
हा. मी पुढे एकदा तुमच्या पाया ए, पडतो. ए, ए. हा. मी कुणाच्या पायाला हात लावून घेत नाही हा. कळलं तुला का? आम्ही रोग बाई चोख असं सगळं काम करणार आहे 1 रुपया सुद्धा तुझ्याकडनं घेणार नाही हो. तुझं काम केलं म्हणून समज हो हो तू एक काम कर तिथं ऑफिस मध्ये बस ऑफिस मध्ये लगेच 10 मिनिट अरे इथे बस ना हो, हो, बाहेर तुझं थांबतो. काय रात्री शाळेत थांबलं आता इथं बसायला तुला काय अवघड वाटतं काय नालायक कुठलं थांब इथं लगेच येतो चौकशी करून या 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 साहेब या. या आपण मी तुझं पाहुणा या होईल ये अरे चंदा काय चंदाबद्दल आम्हाला चांगलीच कल्पना आहे आम्ही दुसऱ्या वाजताना तिला नेहमी पाहतो म्हणजे तिचं नाव आहे चंदा तिचा कपडे धुवायचा चंदा हे आम्हाला चांगलं माहिती आहे पण ह्या इस्माला तिला फसवलंय याची चौकशी मला केली पाहिजे जातो ते चंदेकडे बघतो तिचं काय झालं ते चंदा ए चंदा 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 काय एवढं वाटायला तुम्ही चंदा तुला सारखा मी नेहमी बघतो बरं का बर मग हं? काय सगळ्या गावात काय सगळ्या खोडी करत फिरतेस काय तू कुणाची खोड केली आता मी तुझा कपड्याचा धंदा आहे ना हा आणि मग काय झालं काय झालं परराष्ट्राचा माणूस आपल्या राष्ट्रामध्ये आला आला असेल आणि त्याला उघडा बोडका केला त्याची कपडे काढून घेतली कोणी धुवायला घेतली तुम्ही बघितलं मी बघितलंय बघितलं? तुझा कपड्याचा धंदा आहे ना धुवायचा मग होय आणि मग मी मग कुणाचे काय कपडे काढून घेत नाही मग काय आम्ही धुवायला घेऊन गेलो अहो मी घेतलीच नाही चंदा खोटं बोल नको तुमच्यापाशी काय पुरावा आहे का कुणाला पुरायचं आहे पुरायचं नाही पुरावा म्हणजे त्याचा काहीतरी प्रूफ पाहिजे तुला हा. आम्हाला ती केस आले केस 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 आली बजाज माडगुळकर कुणाची महाराष्ट्रातला माणूस हा त्याची केस आमच्यापर्यंत आली केस म्हणा केस केस ते मग? सांगतो तुला त्याचे कपडे काढून घेतलीस तू हे बघा काय तुम्ही माझ्या घरी कधी आलाय का आम्ही कशाला येऊ? हो, आम्ही आलाय. सरकारी माणसं आम्ही तुझ्या घरी आलो रिकाम आहे का आम्ही आलाय का तुम्ही कशाला येतोय आम्ही जरा शिस्तीत बोला हो आम्हाला उन्हाचं टेम्परेचर चाललं तर आमचं मीटर पळत पाणी वगैरे पेलाय का नाही काय म्हणते हाताला धरून कोण पण त्या माणसाच्या हाताला धरू नाही माणसानं अहो तुम्ही एकदा बाजारात आला होता कुठल्या तासगावच्या घासगावच्या नव्हे सुट्टीवर आला असेल हा. तर आणि ते बायची टोपी हं? ती शर्ट उन्हाची टोपी काढून ठेवतो आम्ही घाम येतोय आणि काय की तुमचा देखना चिवडा चंदा हा? मग त्या दिवशी तुम्हाला बघितलं आज काय दाढी केली नाही का बरं? जरा आज निवांत होतो ना सुट्टी होती काय आज जसं मी तुम्हाला पाहिलं हा. आता तर म्हणलं यांच्या संग बोलावं म्हणजे कवळा चेहरा तेव्हा- तुझ्या नजरे पुढे आला असेल माझ्या नजरेपुढं माझं प्रेमच बसलं तू कचेच्या पाठीमागे राहिलास काय हा सहज बाजार करायला तुम्ही आम्ही असतो पोलीस स्टेशनला तिथं हो 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 तुला बघितली मी कुठतरी कुठं पाहिलं मला ते गुरुवार पेठेत पाहिली ना असं हो आणि मी तुम्हाला पाहिलं हा आणि माझं मनच बसलं काय सांगते हो. जरा मग बाय माणसांना असं काय तर नाटक करू नये हे नाटकाचा विषय नाही हो. आम्ही कसं आहे, सरकारी सर्व्हिसची माणसं हा. आणि आम्ही काय ड्युटी करतो आम्हाला सगळी कल्पना आहे ना त्याच्याकडून मग तुमचं काय नाही का माझ्या प्रेम हा? चंदा तुला खरं सांगू का हा. आम्ही नेहमी तुला बघतो पाहतो तुझा चेहरा आमच्या नजरेसमोर कायमचा असतो मी तुम्हाला एकदा पाहिलं हो. आणि तुम्ही मला एकदा पाहिलं हो तुम्हाला बघितलं तर माझं प्रेमच बसलं म्हणजे तुझं माझ्यावरती प्रेम असलं हा पण माझं तुमचं नाही? नाही माझं सुद्धा तुझ्यावर प्रेम म्हणजे कसा आतल्या अंगानं होतं पण तू मला कधी बोलते त्याची वाट बघत होतो पण चंदा तिकडे तुझं जर खरं जर माझ्यावर प्रेम असेल तर या प्रेमासाठी मला काय सांगणार आहेस प्रेम हा? काय सांगू तुम्हाला हो हो सांग ना अहो माझ्या म्हणजे मी तुझ्या माझ्या. तू माझ्या हा. मी तुझ्या तू माझ्या मी तुझ्या मला म्हणून येत आहे का नाही म- अहो माझ्या जीवाच्या प्रीती फुला वा चंदा काय आवाज बोल. अहो माझ्या जीवाच्या प्रीती फुला अरे हो तुम्ही अरे छाव बोल बोल जरा खुशीत घ्यावं मला जरा खुशीत घ्यावं मला जरा खुशीत घ्यावं मला
बसून नदी तटी बोलला नाही बोलला नाही घरी कशी विसरला घरी कशी विसरला जरा खुशीत घ्यावो मला जरा खुशीत घ्यावो मला जरा खुशीत घ्यावो मला आता तुम्ही 9 वाजता यायचं उद्या माझ्या घरी आज येऊ का नका मग उद्या उद्या ए चंदा हा? आता मला दम निघणार नाही का बरं आजच येतो 9 वाजता नको हा? अहो फुलं आणली पाहिजे ती हे बघ फुलान पलंग सजवला पाहिजे पलंग सजो दारूची बाटली ए दारू पेत नाही मी बेर बेर वगैरे आण ना 2 तुम्ही बेर दारू पित नाही 2 बेर आण ना मग दारू? दारू पेत तिथे नाही हलकी वस्तू कुठली वापरत नाही ना काल कोणी पिली हा? काल ते काय पाणी टाकून बोलवतो ना त्यामुळं मग या लवकर या. ते सापडले ना दारू तुझं बघा ही पोलीस स्टेशन बाईची बी बाजीनपणा बघा. बाई म्हणती साहेब तुमच्यासाठी कपडे घेतली होती. त्या माणसाची जर कपडी मी घेतली नसती तर तुम्ही माझ्याकडे आला नसता. आणि ह्यो तिथे गेलाय आणि दोघांना आता प्रेम जमले आणि माझी कपडी गुंबली गेली. पण मला बी नावाचा शंकर म्हणते ती. आता जातो ती सदाकडे कोण आहे त्याच्याकडे जातो आणि त्याच्यापाशी केस नोंदवतो. शंकर म्हणते ती शंकर मला. नमस्कार साहेब. असू दे मी बिंडा बांधून आणलाय. अरे असा उरगडाची फिरायला लागलायस आणि मला नमस्कार करतोय साहेब. हा गरीबा- फिरतोय गरीबाला तर बोलताना प्रेमानं बोलत जावा साहेब. काय सगळं मग अहो काय गुरमीतच बोलताय हे. मी तिथंच थांबा ना का इकडे येत आहे का काय? का का रस्त्यात उघडा फिरतोय अहो साहेब आणि रामराम घालतोय का उघडा फिरतोय मी गरीब माणूस आहे. गरीब का गरीब म्हणल्यावर तुम्हाला काय होते? गरीब आणि असा उघडा होय. का कुठं आलायस आलो नाही कुठनं साहेब. मी एक परक्या राष्ट्रातला माणूस आहे. अरे मग परक्या राष्ट्रात ना आमच्या राष्ट्रात उघडा फिरायलाय फिरायला नाही आलो साहेब. मग माझ्यावरती वेळ आली रात्र झाली म्हणून तुमच्या राष्ट्रात या धर्मशाळेत झोपलो असताना तुमच्या त्या चंदा धुईबीने माझी कपडे नेली. साहेब तुम्ही माझी कपडे मिळवून द्या. ती चंदी होय साहेब. तिने तुझी कपडे नेली तुमच्या पायात पडतो. पायात पडतोस का पाया ओढून येतोस पाया पडतो साहेब. माझी तुझी कपडे ठीक आहे थांब त्या चंदीला बोलवून घेतो हा. आणि त्याला चौकश करतो घ्या चौकश करून साहेब साहेब. हा
तिला चांगला चोप द्या. अरे तिला चोप देणार नाही, नुसती तिनं काठी बघितली ना थर 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 कापाय पाहिजे. इतकं वजन आहे अरे तुमचं. काठी कसली आहे? होय होय मग होय. बस थांब तिकडं. थांबतो. ये कपडे तुझी कपडे अरे माझे. कपड्यासाठी तिला बोलवायचंय. चंदे, ए चंदे, हा काय गा? का हो? तुम्ही अचानक नाही, आपल्या राष्ट्रात दुसऱ्या राष्ट्रातली माणसं येतात हा चांगलं राष्ट्र म्हणून, बर आणि त्याशी उघडं करून फिरवतीस कुणी तू. कुणी ए कोणी कोणी काय लावलाय खरं सांग. काय त्या गरीबाचे कपडे घेतलेस का नाही? घेतलीच नाही. काठी बघितलीस? बघितली. लांबडी आहे चांगली. एका धोपाटीत कशी करेल तुला माहिती? मला हा होय सदा काय हवालदार म्हणतात असतील. ऐकून माहित आहे. तुला गुरमे आहे काय जरा? कसली? अगं सदा काय हवालदार आहे हवालदार. हा माहित आहे मला ऐकून. ही ग्रामपंचायत नवा पोलीस स्टेशन आहे. खरं बोल. कपडे घेतलेच नाही. चंदे हं? आता तुला लास्टची वॉर्निंग देतोय. हा. खरं बोल खरं. खरंच सांगते मी. हा हो बाबा काठी जाऊ नका हो. त्या माणसाला बोलू. इकडे रे, इकडे रे बा. हिने घेतले ना कपडे? होय साहेब. त्या बाईने घेतले. कोणी काय होय बोलले साहेब. कपडे? होय काय साहेब. माहिती त्याला काय बोललेला काय? साहेब, 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 साहेब. नाही, कपडे. नाही. पाया पडतो. हा पाया पडतो. मी हवालदार आहे का? हे ग्रामपंचायत शिपाई आहे. हे इकडे ये, हे इकडे. हा? मग फिरवायला लागलं सर काय? मर्याचा गाडा आहे? हा? मर्याचा गाडा आहे? डोक्यावर? काय करतो? हा? साहेब साहेब तुमच्या पाया पडतो. हा, हा, हा. माझ्या ऊन गरीब तू गरीब नव्हस. गरीब नव्हस पक्का मस्तीवान गरीब आहे. शाळेला या बाईला दावायला लागली तर माझ्याच उडायला लागली. हा आणि तू दे. लांब थांब, लांब थांब, नाहीतर काठीत गांडी घालीन. अरे तुमचे हात हा घेतलेस कपडे? तिकड्या कपडे घेतली तुम्ही, पण काय घेतली हे मला विचारलं तुम्ही का? कशाबद्दल? तुम्ही माझ्याकडे येवावं. म्हणजे तुझ्याकडं तुमच्या माझं प्रेम जडले. काय सांगते? म्हणताना म्हटलं तुम्ही माझ्याकडे येवावं आणि म्हणून मी कपडे घेतली. म्हणजे मला कपडे नाहीत म्हणून. म्हणून काय भिकाऱ्याची कापडे घालाय मला लावत्याल. हा हवालदार आहे का? कोण आहे? मला कपडे नाहीत, मला भीक लागली. आवाज तुम्हाला लावा. मग मी धुण्यासाठी घेतलेत कपडे त्याची. तुम्ही माझ्याकडे येवावं. म्हणजे कपडे जे निघताना हा तुम्हाला काय वाटलं? मी म्हणते तीच कपडे मला त्याची कपडे तुम्हाला पण दिली का? हा? हा? त्याला ढुंगणात बाकी काही तुम्ही 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 ढुंगणात जाऊन जाणार. असं साहेब करा. म्हणजे मी तुझ्याकडे यावं हा म्हणून कपडे घेतले. नाही आताच काय आहे म्हणतेच की तुमच्यासाठी. शेती नाही बाई. मग माझ्या घरी आल्यावर घरी हा. माझ्यावरच काय प्रेम चढलं? त्या दिवशी पाहिलं तुम्हाला
ती टोपी काटे हातात लय लांबडे. हा? ही काठी बघितलं त्या मिशा हा? बघितलं माझं प्रेमच बसलं. आणि तुमचं आता तू म्हणतो आपला हा? चल हा? आवरून काय तिथं काय माझ्या घरी त्याला हाकलून द्या. पुन्हा बघू आपण. बरं इकडे मला माहित होतं सदाकडे कपडे मिळवणार मारलं नाही काटे सारखे चुपून मारतो ना 2 सोबत करून झाली पाहिजे. तुझे कपडे घेतले संत दुबीन म्हणली माझी कपडे घेतली एवढा त्याला चोप दिला फक्त ती संडास करायचीच राहिली. एवढा चोप मार दिला तरी कबूल होत नाही ती. इतकं मारून कपडे नाही म्हणली. नाही म्हणजे घेतले नाही तर कुठे घेते रे? चल मी काय करू साहेब? चालू पडायचा इथं राष्ट्रात थांबायचं नाही. थांबलास तर याद राख. जातो साहेब. बघ ही तुला वॉर्निंग आहे. तिकडे जर परत दिसलास तर तुझ्या काठीत गांडी घेली म्हणून सवाल. हा चालवाट दिसायचं नाही. चल घालायला का? त्याला घालवलंय. घाला? जाऊ दे. नाही येत का? हा. खरं प्रेम आहे केशव. अहो, चहा पा. हे बघता बघताही कस घडला. हे बघता बघताही कस घडला. मन माझ मावरी झडील. मन माझ मावरी झडील. मन माझ मावरी झडील. मन माझ मावरी मन माझ मावरी मन माझ मावरी मन माझ मावरी